कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाई आता काय काय काम करायचंय? मी कोण वाटलं ग तुला? मी कुठे काय म्हणाले? आणि मी काय सारखं काम सांगतो, तुला कधी आराम करायला सांगू शकत नाही का मी? खरंच? बरं, मी आज तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणलेली आहे। गिफ्ट माझ्यासाठी? काय आणलंय? बघा बघा, एक मिनिट बारक्या। हा, ही बघा तुमची भेट वस्तू। हा वरवंटा आणि हा पाटा, यानी छानपैकी वाटण करायचं असतं। वाटण म्हणजे थोडे असे शेंगदाणे घ्यायचे, थोडी लसूण घ्यायची, थोडं आलं घ्यायचं, थोडी मिरची घ्यायची आणि ते सगळं आणि मग ठेचा बनवायचा। ठेचा माहिती आहे ना, म्हणजे आलं घ्यायचं, लसूण घ्यायचं, कांदा घ्यायचा, लाल मिरची किंवा हिरवी मिरची आणि असं कोथिंबीर वगैरे घालायचं आणि घट्ट 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 वाटायचं। आता? हो आत्ताच। नाही, आताच तुम्ही म्हणाले ना की काम सांगणार नाही, आराम कर। हे काय काम आहे? हो, तुम्हाला जी भेट वस्तू मिळाली ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला नको का? हा, सोनं लागलंय तोंडाला, मग ठेव। ए दिव्या, एक ग्लास पाणी दे ना। दिव्या दे ना पटकन प्लीज। चंदन, थँक्यू। हे काय, तू साबणाचा हात घातलास याच्यात? अख्खी साबणाची वडी टाकली असती ना तर ऑर्डर दिली नसतीस तू। सॉरी दिव्या राणी, त्याचं काय आहे ना, मला माहिती आहे तू सुनबाई, बघ मी तुझ्यासाठी आज काय आणलंय ते। आजोबा हे काय? आणि माझे धुवायचे कपडे आहेत, असे स्वच्छ धुतले गेले पाहिजेत, जसं माझं चारित्र्य आहे तसे। एक सुद्धा डाग राहता का म्हणे, कळलं? धुवायचे आज। छोटो आण रे, ठेव बाहेर आहे। ते काय चोरीला जाण्यासाठी ठेवलंय? दुसरं पण घेऊन ये, चल। आणतो। आजोबा हे एवढे कपडे मी धुवायचे? आजोबा मी काय म्हणतो, हे खूप आहेत ना कपडे जरा? ना फार काही जास्त नाही झाले। अरे काय झालं, आधी माझा एक माणूस होता, तो कपडे धुवायचा, पण बरे नाही धुवायचं। माझा एक शर्ट आहे माहिती आहे, जरा इथे असं पिवळं डाग पडला, तर मी म्हटलं जरा स्वच्छ करून दे, तर त्यांनी तो हळदीच्या पाण्यात बुडून दिला। तो माझा पिवळा आहे ना, तो आता काय, आता घरचा माणूस आलं, ते फर्स्ट क्लास कपडे धुवून देईन काय? नाही सॉरी, मला नाही जमणार, मी नाही धुणार हे कपडे। संध्या, तिला सांग नाही ऐकायची, मला सवय नाही, महागात पडेल, कळला? चाल। नाही आजोबा, तुम्ही काळजी नका करू, मी सांगतो तिला, ती धुवून देईल कपडे तुम्हाला। हा, चला। दिव्या, सॉरी सॉरी सॉरी। तू काय सांगणार मला? दिव्या दिव्या, मी काय म्हणतो, तू थोडं समजून घे ना प्लीज। हे बघ ऐकायचं, मी काय म्हणतोय ते तू नीट ऐक। हे बघ, हत्ती गेला शेपूट राहिली अशी परिस्थिती आपली सध्या, हो की नाही? हा, अगं आजोबा खूप कौतुक करतायत तुझं, ते इम्प्रेस झालेत तुझ्यापासनं। काय झालंय ना, तू त्यांच्या मनात घर केलंयस, आता ते घर एकदा पूर्ण बांधून झालं की आपण या घराच्या बाहेर आणि त्या घराच्या आतमध्ये
हो की नाही? हे बघ, आता शेवटाला येऊन तू अशी हार नको मानू. धुशील ना कपडे प्लीज? हो 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 सर, धुते ना. तुम्ही बसून ऑर्डर द्या मला. बरं सर, एक काम कराल का प्लीज? हे कपडे धुतलेले आहेत ना, हे फक्त सुकवायचे आहेत बाहेर. अरे राहा ना नीट उभा. दामू अण्णा काय करतो आता बघायला लागेल. आशूवर माझं प्रेम होतं, पण लग्न होऊन या घरात आले तो जेवढा आशूसाठी धक्का होता तेवढाच माझ्यासाठी पण होता. मी करते सावरून घेण्याचा प्रयत्न, पण कठीण आहे हे सगळं. मी करते ते चूक आहे की बरोबर हे काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं करत असताना जर या घरातून मला बाहेर पडण्याची वेळ आली तर मी खरंच सीताईचं मन जिंकू नाही शकले तर काय? शिवा, तुम्ही म्हणालात की वेळ हे सगळ्यावर औषध आहे, पण ती वेळ कधी येईल मला नाही काही कळत आहे. मला कळतंय. म्हणजे तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात जो गोंधळ चाललाय ना, तो सगळा कळतो मला. सीताईला म्हटलं खरं की तुमचं मन जिंकेन मी, पण मला वाटतं की मी खूप चुकीचं काहीतरी करते. म्हणजे या मन जिंकण्याच्या नादात कोणाची मनं दुखावली नाही ना जाणार. आणि त्यात आशूचं तर मला काही कळतच नाही. मध्येच चांगला वागतो, मध्येच असं तुसड्यासारखा वागतो. शांत राहा, आधी शांत हो बघू. हे शिवा, मला एक सांग, तू पहिल्यांदा गाडी कधी रिपेअर केली होतीस? एकदम लहान असताना. आणि गाडीला हेडलाइट्स काय असतात? म्हणजे अंधारात पुढचं दिसायला. दिसतं म्हणजे कुठवरचं दिसतं? म्हणजे आता ते गाडी आणि त्या हेडलाइटच्या पॉवरवर डिपेंड आहे ना. पुढे जाता येईल एवढं तर दिसतं. अरे हाच तर मुद्दा आहे. म्हणजे काही वेळा आयुष्यात फार पुढचं काही दिसत नाही, पण एक एक पाऊल का होईना आपण पुढे जातो हे महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे सावकाश एक एक पाऊल पुढे टाकायचं. आता कसं? अरे ही माझी एक शिवा आहे. हे बघ शिवा, थोडा वेळ लागेल, पण एक वेळ अशी असेल जी तुझी असेल. अरे वा, आता कसं? हे सवय मला. दिव्या, अगं काय हे इतके सगळे कपडे कुणाचे आहेत? चंदनच्या लाडक्या आजोबांचे. काय झालं? काही नाही, थांब मी मदत करते तुला. माझ्या उभ्या आयुष्यात कधी इतकी कामं केली नाहीत मी, आणि आता मला काय काय करायला लागतं. काय स्वप्न बघितली होती? काय स्वप्न? राजाची राणी व्हायचं होतं मला, मोठ्या महलात राहायचं होतं. सुख माझ्या पायाशी लोळण घालेल असं वाटलं होतं मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.